राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी नाशिकहून पुण्याला जात होते आणि माध्यमांमधून माहिती मिळते ज्या हेलिकॉप्टरमधून ते जात होते त्याचा थोडक्यात अपघात टळलाय। हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरण्याऐवजी गाड्यांच्या पार्किंग क्षेत्रात उतरवण्यात आलं आणि या घटनेकडे त्यामुळे गांभीर्याने पाहिलं जातंय। याआधीच विमान अपघातात राज्याचा मोठा नेता आपण गमावलाय आणि पुन्हा हवाई क्षेत्रात होणाऱ्या या अशा घटनांनी सर्वांचीच धाकधूक वाढली। आजच्या घटनेत देखील भुजबळांच्या पायलटकडून चुकी झाल्याचं माध्यमे सांगतायत आणि एक मोठा अपघात टळला असल्याचं देखील म्हटलं जातंय। सुदैवाने या घटनेत छगन भुजबळ यांच्यासह इतर कोणालाही इजा झालेली नाहीये, पण नेमकं काय घडलं असा प्रश्न उपस्थित होतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयाबद्दल जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। तर मंडळी, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान मोठी चूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री हे महात्मा फुले जयंती निमित्त आयोजित केलेला जो कार्यक्रम होता तिकडे जात होते, मात्र नियोजित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटने थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवला। काही काळ परिसरात यामुळे गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालं। महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती, तरीही खानवडी गावात पोहोचलेल्या हेलिकॉप्टरच्या पायलटला कार पार्किंग मधील मोकळी जागाच ही हेलिपॅड असल्याचा भास झाला आणि त्याने तिथेच लँडिंग केलं। या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पार्किंगमध्ये काही वाहने उभी असली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची नोंद नाहीये। पोलिसांनी तातडीने पायलटला योग्य माहिती दिल्यानंतर हेलिकॉप्टर तिथून हलवण्यात आलं। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला। योग्य नियोजन असतानाही चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवणं अत्यंत धोकादायक असल्याचं पायलटला सांगण्यात आलं। विशेषतः लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकली असती अशी भीतीही व्यक्त करण्यात आली। मंत्री भुजबळ यांनी या घटनेबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलंय, माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलिकॉप्टर हेलिपॅड ऐवजी अचानक एका पार्किंग मध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे। त्यामुळेच मी सातत्याने सांगतोय की महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी। अनेक विमानं आणि हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत। आज सुदैवाने अपघात टळला, पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाहीये। विमान हेलिकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढे काळजी घेईल ही अपेक्षा अशा प्रकारचं जे ट्विट आहे ते रोहित पवारांनी केलंय। आता प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे। हेलिपॅड स्पष्ट दिसत होतं का, पायलट कडून नेमकी चूक कशी झाली आहे किंवा काही तांत्रिक अडचण होती का याचा तपास घेतला जाणार आहे। या घटनेनंतरही मंत्री छगन भुजबळ सुरक्षित असून त्यांनी आपला पुढील कार्यक्रम नियोजनानुसार पूर्ण केलाय। मात्र या प्रकारामुळे सुरक्षा आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची देखील गरज व्यक्त केली जात आहे। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।